छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची समन्वय बैठक पार पडणार। या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे बडे नेते उपस्थित राहणार आहेत। भारत यूपीआय पेमेंटमध्ये आघाडीवर आहे। भारताने यूपीआय पेमेंटच्या बाबतीत चीनला मागे टाकलं। यूपीआयचे प्रमुख दिलीप अपसे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। बेरोजगार सेवा संस्थांना राज्य सरकारने दिलासा दिला। विना निविदा कामांची मर्यादा 3 वरून थेट 10 लाखांपर्यंत वाढवल्याची घोषणा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नागपूरच्या रामगिरी बंगल्यावर बैठक पार पडली। 4 तास 30 मिनिटे चाललेल्या बैठकीमध्ये जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे। महायुती सरकारच्या विरोधात आज महाविकास आघाडी जोडे मारो आंदोलन करणारे सकाळी 10 वाजता मुंबईतील हुतात्मा स्मारकाजवळ आंदोलनाला सुरुवात होणार असून शिवाजी महाराजांचा पुतळा गेटवे ऑफ इंडियाजवळ समारोप होणार आहे। शिवसेना आणि विजय नाहटा फाउंडेशन यांच्या सौजन्याने नवी मुंबईच्या नेरूळमधील अग्री कोळी भवनमध्ये भव्य रोजगार मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्याला 2108 उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यातील 1196 उमेदवारांना तात्काळ नोकरीची संधी प्राप्त झाल्याची माहिती आहे। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंच्या वतीने कर्जतमध्ये पक्षप्रवेशाच्या जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्याला श्रीकांत शिंदे, उदय सामंत आणि भरत गोगावले यांची उपस्थिती राहणार आहे। चंद्रपूरमध्ये महिला अत्याचाराच्या निषेधार्थ मशाल मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील लोकांनी हजेरी लावली। या मोर्चाने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। मुस्लिम आमदारांना नमाज अदा करण्यासाठी दिली जाणारी 2 तासांची सवलत आसाम विधानसभा रद्द करणार। यावर भारत हा देश विविधतेतील एकतेसाठी ओळखला जातो, तर सरकारने प्रत्येक धर्माचं रक्षण केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी दिली आहे। गेल्या 10 वर्षात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली। भाजप फक्त बंगालबद्दल बोलतो, मात्र मणिपूर, उत्तर प्रदेश आणि ओडिशाबद्दल का बोलत नाही, असा सवाल काँग्रेस आमदार सोफिया फिरदौस यांनी उपस्थित केला आहे। कुस्तीपटू विनेश फोगाटने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला। विनेशने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। माथेरान डोंगरकुशीतील जुमापट्टी येथील 14 आदिवासी वाड्यांना रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय, तर रस्ता नसल्याने आसलवाडीतील गरोदर महिलेला रुग्णालयामध्ये झोळीत घेऊन जाण्याची वेळ आलेली आहे। मुंबईत तब्बल 41 गणपतींचा आगमन सोहळा पार पडला। लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जल्लोषाचं वातावरण मुंबईमध्ये पाहायला मिळालं। पुरामध्ये बेहाल झालेल्या बडोदा वासियांसाठी काँग्रेस मैदानात उतरली। सलग 30 वर्ष बडोद्यामध्ये भाजपचं सरकार असून देखील नागरिकांचे हाल का, असा सवाल काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेला आहे। असना चक्रीवादळ पश्चिमेकडे वळल्याने गुजरातमधील जनतेने सुटकेचा निश्वास सोडलाय, मात्र अजूनही किनारपट्टीच्या भागात पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। गुजरातमध्ये पुराच्या पाण्यामुळे भर रस्त्यात मगरीचा वावर पाहायला मिळतोय। बडोद्यामध्ये 2 तरुणांनी मगरीला वन विभागाच्या ताब्यात दिलं। मगरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे। साताऱ्यामध्ये पश्चिम भागात गेल्या महिन्यापासून मुसळधार पाऊस कोसळतोय, तर यामुळे कोयना, धोम, उरमोडी, बलकवडी आणि तारळी धरणं 96% भरली आहे। त्यामुळे वर्षभराची चिंता मिटलेली आहे। द्राक्षापासून तयार होणाऱ्या बेदाण्याचा समावेश कृषी मालाच्या यादीमध्ये करण्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल, तसंच बेदाण्यावरील 5% जीएसटी रद्द व्हावा यासाठी पत्र लिहिण्यात येणार आहे। अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे। धुळे ते सीएसएमटी एक्सप्रेस मधून प्रवास करताना सहप्रवाशांसोबत झालेल्या वादानंतर एका 72 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याचा संदेश समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता। याबाबत आता लोहमार्ग पोलिसांनी स्पष्टीकरण देत वृद्ध सुखरूप असल्याचं सांगत अफवांवर कोणताही विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे। चीन कोस्टगार्ड व्हेसेलने थेट फिलिपिन्सच्या जहाजाला धडक दिल्याची घटना घडली। त्यामुळे सर्वात मोठ्या तटरक्षक जहाजांपैकी एक असलेल्या तेरेसा मॅग्नानुआचं नुकसान झालेलं आहे। गोरेगाव पश्चिमच्या पत्रजाळ पुनर्विकासाच्या अंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला उपलब्ध झालेल्या भूखंडांपैकी 4 भूखंडांवर घरं बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबई मंडळाने 2398 घरांच्या बांधकामासाठी शुक्रवारी निविदा प्रसिद्ध केली आहे। ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायाधीशाने एक्स या सोशल मीडिया माध्यमावर बंदी घातली। एक्सने ब्राझीलमध्ये कायदा प्रतिनिधी नियुक्त करण्यास नकार दिल्याने न्यायाधीशांनी ही कारवाई केलेली आहे। भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित याची भारतीय ज्युनियर
क्रिकेट संघामध्ये निवड झाली। भारतीय क्रिकेट बोर्डानं ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षाखालील संघाच्या विरोधात 2 स्वतंत्र संघ निवडले असून दोन्ही संघामध्ये अष्टपैलू समितीला स्थान देण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।